नवी मुंबईचा रहिवासी आहे आणि साईबाबा हे रुग्णसेवेमध्ये खूप विश्वास ठेवतात. 1998 साली मी पहिल्यांदा इथे आलो होतो. त्यावेळेला मी त्यांना सहज म्हटलं होतं की माझ्या हातनं चांगलं कार्य घडू दे, मला खूप मोठं करा. मी भक्तिभावाने तुम्हाला निश्चित श्रद्धेने माझ्याने जेवढं होईल तेवढं अर्पण करेन. आणि तसा मुकुट आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोविड ज्यावेळेला होता 2021 साली, तर त्यावेळेला आपण बघत होतो की ॲम्ब्युलन्स सेवांमधून ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणात लूट होत होती. आणि त्यावेळेला मला कोविड झाला होता, माझ्या घरामध्ये मिसेसला पण झाला होता. पण कोविड झाल्यावरती, बरा झाल्यावरती मी सरळ उठलो आणि एक आपण ज्याला म्हणू शकतो नवीन ॲम्ब्युलन्स 17.5 लाखाची टाटा मोटर्सकडनं विकत घेतली आणि त्यावेळेपासून नवी मुंबईमध्ये आम्ही ₹100 ॲम्ब्युलन्स सेवा ही सुरू केलेली आहे. आणि हे खरंच त्यांच्या कृपेनेच घडलेलं आहे, की म्हणजे हे का घडावं, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातून हे काम घडावं. आणि गेले 3.5 वर्ष आम्ही अव्याहतपणे नवी मुंबईकरांना मुंबई ते पनवेल, नवी मुंबई म्हणजे वाशी ते पनवेल आणि वाशी ते ऐरोळी या परिसरामध्ये ₹100 रुग्णांना ही सेवा आम्ही पुरवत आहोत आणि तसे आमच्या 1600 फेऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत. आज आम्ही एक छोटासा मुकुट साईंच्या चरणी वाहिलेला आहे आणि तो काही लाखो रुपयांचा आहे, पण त्याला जास्त महत्त्व नाही आहे. साईंनी म्हणजे एवढ्या म्हणजे त्यांच्या चरणी आम्ही काय देणार, त्यातला प्रकार आहे. आमची लायकी पण नाही ती. पण सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आमच्या हातून जे त्यांना योजलेलं काम आहे ते घडतंय, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि असंख्य रुग्णांचे आशीर्वाद, असंख्य रुग्णांच्या आपण ज्याला म्हणू शकतो गुड विशेस, यामुळे कदाचित आम्हाला ही बुद्धी झाली असावी की आज आम्हाला त्यांचं दर्शन घडलेलं असावं.